नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आता येत आहे अनंत चतुर्थी. अनंत चतुर्थीला कोणतं व्रत करायचं, कसं करायचं हे पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अनंत चतुर्थी व्रत. व्रतांमध्ये उत्तम व्रत अंतनाम विख्यात बांधवा रक्तपट्ट सूत्र हाती श्रीमद प्रसादे. अनंत चतुर्थी व्रताचे महत्त्व. श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी अनंताच्या धागेचे पूजन करून परिधान केल्यास गतवैभव, सुख, आनंद, समाधान प्राप्त होऊन मानवी मनातील अहंकाराचा त्याग होतो. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूत. अनंताचा धागा जो आपल्या जवळच्या स्वामी केंद्रात भेटेल. 2 पाण्याने भरलेले कलश, गहू, एक दर्भाची काडी, लाल कापड, 2 डिश, धूप, दीप, गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फूल, पान, औदुंबर, वड, पिंपळ, आंबा, जांभूळ प्रत्येकी 2 पानं असावीत. नैवेद्यासाठी 14 चुरम्याचे लाडू, वरण भात, 14 वाण्याची भाजी, 14 प्रकारच्या भाजीपाल्याची एकत्र भाजी करायची आहे. तर आता याची मांडणी कशी करायची? तर अनंत चतुर्थीच्या दिवशी देवघरात एक चौरंग मांडून त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी. मग चौरंगावरती लाल कापड अंतरावं, त्यावर 2 पाण्याने भरलेले कलश ठेवावे. दोन्ही कलशाच्या खाली मूठभर गहू ठेवावेत. त्यानंतर दोन्ही कलशात वरील 5 प्रकारचे पान एक ठेवावे. दोन्ही कलशावर 2 डिश ठेवाव्यात आणि मग लाल कापड डिशवर टाकावे. त्या लाल कापडावरती दोन्ही ठिकाणी गायत्री पद्म रांगोळी काढावी. रांगोळीच्या मध्यभागी अनंताचा धागा ठेवावा व दर्भाची काडी ठेवावी. आता पूजाविधी कसा करायचा? तर पूजा मांडणी झाल्यावर पूजेच्या समोर नैवेद्य ठेवावा. चुरम्याच्या लाडूवर प्रत्येकी एक तुपाची फुलवात पेटवून द्यावी. म्हणजे एक फुलवात ठेवायची आणि ती ठेवायची. मग गुरुचरित्रातला 43वा अध्याय वाचावा. अध्यायात सांगितल्याप्रमाणे पूजेचा उल्लेख केला आहे तशा प्रकारे वाचन करता पूजन करावे. वाचन करताना जिथे पुरुष सूक्त म्हटले आहे तेव्हा पुरुष सूक्त पठण करावे. सोबत पंचोपचार पूजा करून घ्यावी. ज्या सेवकांकडे मागील वर्षीचा अनंताचा धागा असेल त्यांनी तिजोरीतून आधीच काढून ठेवावा व 43वा अध्यायात विसर्जन मंत्र म्हटल्यानुसार त्या धाग्याचे दुसऱ्या दिवशी विसर्जन करावे. पूजेची सांगता कशी करायची? तर पूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलून घ्यावी. अनंताचा धागा पूजा मांडणी उचलून घेतल्यावर धागा घरातील कर्ता पुरुषाच्या हातात बांधावा. मग एक दिवस हातात बांधून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो तिजोरीत वर्षभरासाठी ठेवून द्यावा आणि पुढील अनंत चतुर्थीला तो धागा विसर्जन केला जातो. म्हणजे तो धागा काही वर्षभरासाठी आपण हातात आपल्या बांधून ठेवला जात नाही. तो एक दिवस बांधून नंतर तिजोरीत ठेवला जातो. अनंतीचा धागा पुरुषांनी उजव्या हातावर बांधावा आणि जर महिलांनी बांधायचा असेल तर तो डाव्या हातावर बांधावा. धागा बांधताना कोणता मंत्र म्हणायचा तर तो खालील प्रमाणे आहे. या मंत्राचे देवाची प्रार्थना करून नमस्कार करावा आणि तो मंत्र पुढील प्रमाणे. अनंत संसार महासमुद्रमग्न सभ्युदर वासुदेव अनंत रूपे विनियोग जयस्व युनंत सूत्राय नमो नमोस्तुते इति बद्धा या मंत्राने दोरक बांधावा. आणि जुना अनंत सोडण्याचा मंत्र देखील आहे. तो असा आहे. नम सर्वहितनंद जगानंदकारक जीर्णोदर ममु देव विजृजे इति जीर्णोदरक विसर्जेतेय. असं म्हणत तो आपला जुना जो धागा आहे तो आपल्या हातातून काढावा. अशी अनंत चतुर्थीला आपण पूजा आणि व्रत करावे. म्हणजे आपल्याला वर्षभरासाठी आपल्या येणाऱ्या अडचणीमध्ये आपल्याला तोंड देण्यासाठी आपल्याला ताकद आणि शक्ती